आज बँड नाही घेऊन आलो, कारण रोज रोज हा बँड आणणं परवडत नाही हो. खालच्या वरातीचे पैसे घेतले सगळ्यांनी माझ्याकडून, त्याच्यामुळे आज बसलाय तिथेच बसा. सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमाचं नाव आहे फ्रुटी प्रस्तुत फू बाय फू, कॉमेडीचं आधार कार्ड. काल या आधार कार्डाचं अनावरण झालं आणि कॉमेडीचं वाटप पण सुरू झालेलं आहे. आज सुद्धा अशीच धमाल, अशीच मस्ती, अशीच मजा आपण करणार आहोत. पण त्याआधी स्वागत करूयात आपल्या लाडक्या परीक्षकांचं. मोहन जोशी यांचे कुणीही नसलेले स्वप्नील जोशी, जोरदार टाळ्या. आणि अभिनेते राजशेखर यांचे नातेवाईक नसलेले अश्विनीजी कासेकर, जोरदार टाळ्या. यात ऍक्च्युली एक छोटीशी चूक झालेली आहे, कारण माझ्या वडिलांचं पण नाव मोहन जोशीच आहे. मोहन जोशी यांचे सुपुत्र असलेले स्वप्नील जोशी. आणि स्वागत करूयात त्यांच्या दोनही फॅमिलीचं, अतरंगी फॅमिली, स्वप्नीलजींची. शाबाश बॉय, शाबाश. आणि सतरंगी फॅमिली जी आहे अश्विनीजी कासेकर यांची. तर सगळ्यांचं स्वागत झालेलं आहे, पण यांना विसरून कसं झालेलं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात फू बाय फू ब्रॉस बँड. तर लगेचच आजच्या या लढतीला सुरुवात करूयात. स्वप्नीलजी, कुणाला उतरूयात तुमच्या टीम मधून? माझ्या टीम पासून सुरुवात करायची. कालच्या एपिसोड मध्ये ह्याच्या टीम पासून सुरुवात झाली होती, करेक्ट? ऍब्सोल्युटली करेक्ट. माझ्या टीम मधनं मी 2 हुकमाचं एक उतरणार आहे. ऋषिकेश जोशी अँड लीना भागवत. दहावीच्या परीक्षेत चाललीस की काय? पहिलं मागे मागेच एक म्युझिक हवंय मला. लीना 8च मिनिटं असतात फक्त. शुर आम्ही सरदार, आम्हाला काय कशाला भीती कुणाची आहे. हे चुकलं परत. शुर आम्ही सरदार, आम्हाला काय भीती बाळगू कशाला, व्यर्थ कुणाची भीती ग बाई ग बाळगू कशा. चुकलं नाही येत, पण मी सांगितलं होतं मी नाही करत आहे म्हणून. मी सांगितलं होतं की मला हे जमणार नाहीये, मला तुम्ही घेऊ नका, मला इथे बोलावू नका म्हणून. एक काम कर, तू तिथे ऋषिकेश जोशुर्डे नावाचे एक सर आहेत, त्यांनी हसुर्डे नावाचे क्लासेस सुरू केले, त्यांच्याकडे जा, पटकन जा. हसुर्डे जा हसुर्डे कुठे आहात तुम्ही? हसुर्डे या माझ्या मदतीला या. हसुर्डे ऐक नमस्कार कर माझा पाय. मुलांनो हसा. अरे वा. मला सांगा, तुम्ही मला कळलं इथे की हसायला शिकवता, विनोद कसे करायचे ते शिकवता. करेक्ट. योग्य ठिकाणी आलेला तुम्ही. मला फार गरज आहे, मी फू बाय फू साठी सिलेक्ट झाली आहे. काळजी करू नका, 2 मिनिटात विनोद करायला शिकवतो मी. 2 मिनिटात. तर एक गोष्ट लक्षात घ्या, तिथे गेल्यानंतर पहिली गोष्ट काय कराल तुम्ही? काय करू? आलेल्या सर्व स्पर्धकांची व्यवस्थित माहिती घ्यायची, त्यांची शक्तिस्थानं समजून घ्यायची. चढत्या भाजणीचे विनोद करत असताना प्रसंगनिष्ठ अतिशक्ती असल्या विनोदाचा उपयोग नसतो. आधुनिक पद्धतीचे विनोद करता आले पाहिजे. आधुनिक पद्धतीचा विनोद असतो? यस. म्हणजे त्यातली पहिली स्टेप तुम्हाला मी सांगतो, वाह्यात विनोद. वाह्यात? कोण स्पर्धक आहेत तिकडे सांगा बघू. हेच ना आपले कुशल बद्रिके, हेमांगी कवी. वाह्यात विनोदावर तुम्ही यांचंच कसं काय नाव घेतलं? काय योगायोग आहे. अप्रतिम. वाह्यात विनोदामध्ये हेमांगी कवी अग्रगण्य नटी आणि कुशल बद्रिके तुम्हाला सांगतो, एकच कोटी वेळेला करून पुन्हा तुम्हाला भासवेल कशी नव्याने केलेली आहे. आणि कसं आहे, तो मनानं खूप चांगला उदार आहे, तो अजिबात स्वतःहून सांगणार नाही, म्हणून मी सांगतो. सांगा. आत्ताच एक सिनेमा झाला, त्या सिनेमामध्ये कुशल बद्रिकेनं बाबा आमटेंची भूमिका केलेली आहे.
मला सांगा असा विनोदवीर महाराष्ट्रात झालेला आहे का? नाही हो नाही माग नाही माग माग वा, वा, वा. विनोदाची दुसरी कॅटेगरी म्हणजे हा. धुडगूस विनोद. असं कसं विनोद कुठं असतो का? नाही नाही धुडगूस विनोद कसा धुडगूस असेल? विनोद म्हणजे काय? आहे. मी तो याचं उदाहरण म्हणून तिथे सांगा. गेल्यानंतर तुम्ही ना सुप्रिया पाठारेंना ऑब्झर्व करा. धुडगूस विनोद बर अशा येतात मंचावर. तुम्हाला सांगतो हा. विनोदाचं तालिबानी धोरण आहे ते. बर दहशत, प्रचंड दहशत. हा समोरच्या माणसाची इच्छा असो नसो बाई त्याला हसवल्याशिवाय सोडतच नाही तर. तुम्हाला सांगतो विनोदाची फारशी शस्त्र नसतील ना अशी येते बाई आणि दणदणाट करून सोडते. अगं बाई अहो स्मशानामध्ये शोकसभेला सुद्धा बाईनी हसवलेला आहे. वा 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 तुम्हाला सांगतो आता बाई फिरायला दिल्लीला गेली होती. हो तिथे मनमोहन सिंगांना सुद्धा हसवले तरी. मनमोहन सिंग सुद्धा अगदी खळखळून पोट धरून हसले होते. तीनदा मग 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 नाही नाही पण एक मिनिट मला सांगा ते तिकडे बसलेत ना ते भाऊ कदम बघा ना असं त्यांच्याकडे बघितल्यावर वाटत नाही ते कॉमेडियन असतील असं. बाई भाऊ कदम यांच्या नादाला लागायचं नाही. काय सांगताय? हा, असलं काय नव्हतं ऐकलं मी त्यांच्याविषयी. तसं नाही. मग विनोदाच्या बाबतीत त्यांच्या नादाला लागायचं नाही. अच्छा असं लष्कर ए तौबाच्या ट्रेनिंग सारखा विनोद आहे त्यांचा. काय सांगताय? हे मला त्यांचं कसं ट्रेनिंग असतं. हा अजिबात शंका न येणाऱ्या माणसाला ते आतंकवादी बनवतात ना हा तसे भाऊ कदम अत्यंत वेंधळ्यासारखे या लोकांच्या मध्ये बसतात. हा विनोदाचे असे सगळे बॉम्ब वगैरे स्फोटक आरडीएक्स पोटाला लावून येतात. इथं येऊन परफॉर्मन्स सुरू झाल्यानंतर असे फुटतात की जायबंदी होतात लोक. वा, वा. स्फोटाची रेंज अशी इथं लोक जायबंदी होत नाहीत. नंतर एपिसोड टेलिकास्ट होतो तेव्हा अख्खा महाराष्ट्रात हाहाकार झालेला असतो. वा 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 म्हणून त्यांच्या नादाला लागायचं नाही. नाही पण मास्तर हा. इथे ना या पर्वात आणखीन 3 नवीन माणसं आहेत. ते आहेत ना तिथे बसलेत ते प्रियदर्शन जाधव, हेमंत ढोमे आणि ह्या सविता मालपेकर. ते कसं नाही आलं तुमच्या क्लासला? गरज नाही. तुम्हाला गरज नाही विद्यार्थी? त्यांना गरज नाहीये या क्लासची. आता तो हेमंत ढोमे मूळचा पुण्याचा आहे. हो शिक्षणानं वाढ होते याच्यावर विश्वासच नाही त्याचा. त्याचं म्हणणं असं की जन्मजात त्याला सगळं येतं. हा प्रियदर्शन जाधव त्याला मी 1000 वेळा सांगितलं माझ्या क्लासला ये म्हणून. ये. ऐकलं नाही. हा. त्याचं काय म्हणणं आहे फू बाई फू ही विनोदाची व्यायामशाळा आहे. हा. फालतू विनोदाची सूज असलेले खूप लठ्ठ लोक इथे बसलेले आहेत. म्हणून त्यांच्यासमोर त्याच्या तो काटक विनोदाचं प्रात्यक्षिक सादर करणार आहे. बर 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 बर. मला बघायचं आहे काय काटक विनोद सादर करतो ते. हा आणि या आपल्या सविताताई आर्ट डायरेक्टरचा गाढवपणा. आर्ट डायरेक्टरचा काय संबंध? अहो इथे बसायला तिसरी खुर्चीच आर्ट डायरेक्टरनं ठेवलेली नाही. हा त्यामुळे ती बाई काय म्हटली मी निवांत सोफ्यावर बसते. अच्छा आता सोफ्यावर बसण्याचा नियम असा की इथे येऊन परफॉर्म करावं लागतं. हा आणि ते त्यांना वर्षानुवर्ष येतच हो. त्याला कशाला गरज आहे माझी. मास्तर मी एक सांगू मला आता काहीतरी सुचतंय. आलं? आलं? हो, काय, हो, काय, हा. काय? हेच ना हे इथे बसलेत हा, हा. सतीश तारे. हा, हा. ते या पर्वात आहेत ना. सतीश तारेंना न घेता फू बाई फू करणं म्हणजे आंबे न घेता आमरस करण्यासारखं आहे बाई. मग? परमेश्वरानं विनोद निर्मिती करण्यासाठी असं सोडलंय त्यांना. वा 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 बाई काय 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 कमाल आहे कमाल आहे. आणखी दे हा, हा. ते मनमोहन देसाई आहेत ना त्यांचे नातू बसलेत मंगेश देसाई. मंगेश देसाई हा मनमोहन देसाईंचा नातू आहे. हो हो चायला मला कधीच बोललेलं नाही तो. हा. आयला इतकी वर्ष मी त्यांना नितीन देसाईंचा नातू समजत होतो. अय्या अरे हा तर अभिनय गंधर्व. बापरे. हो खूप केलं तुम्ही. अच्छा एवढं सुद्धा नव्हतं का त्याच्यात. नाही. तुम्हाला सांगतो ताकदीचा नट ताकदीचे विनोद कसे करायचे त्याच्याकडनं शिका. हो मागचं अख्खं पर्व आता माझ्या ताकद नाही म्हणून त्यांनी गाजवलेलं आहे. आणि हे समोर बसलेत ते त्यांचं काय ते हसतात बिसतात ना बरे आहेत ना ते. परीक्षकांची काळजी करायची नाही दिलदार आहेत ते. तुम्ही अति केलं तरी हसतात माती केलं तरी हसतात. हा. इथं येऊन एवढं हसतात की वर्षभर त्यांना हसायची गरजच उरत नाही. मग ठीक आहे मग ठीक आहे. बरं आता मला सगळं कळलंय. फक्त एक शेवटचं जाता जाता काही महत्वाची काही काळजी घ्यायची का? काय, 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 3-4 गोष्टी फक्त लक्षात सांगा घ्यायच्या. पटापट सांगा. तिथे गेल्यानंतर इतरांच्या विनोदावरही थोडस हसा. प्रायोगिक रंगभूमीवरनं आलं म्हणून हुच्चपणा करू नका तिथे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ही लक्षात घ्या तिथे गेल्यानंतर त्या सोफ्यावर हेमांगी कवी आणि सुप्रिया पाठारेंच्या शेजारी बसायचं नाही. नाही का त्या मैत्रिणी आहेत नाही दोघी भोगाल तुम्ही. माझ्या. ओ बाई ऐका ऐका दुसऱ्यांचा विनोद आवडला की त्या दोघी जणी आडदांडपणे हो करून एवढं हिंस्त्र हसतात
मागच्या वेळेस दोघं जण सोफ्यावरून मागं पडले होते, ऍडमिट करायला लागलो होतो. काय सांगता? आणि तिसरी महत्वाची गोष्ट आहे बघा, फालतू फुटकळ अश्लील विनोद या मंचावर करायचे नाही. नाही, मी नाही करत. तुमच्या अनुभवांविषयी राहिलं, तुम्ही होतात ना एका परवा, तुमचा अनुभव सांगा ना. बाई लक्षात घ्या, अहो त्या फूबाई फूच्या परवाच्या अनुभवानंतरच मी ही विनोदाची कार्यशाळा सुरू केलेली आहे. काय सांगताय? काय वाटतंय तुम्हाला माझ्या विनोदाबद्दल? काय असेल माझी कॅटेगरी? तुमची कॅटेगरी बघा, भंपक विनोद. भंपक विनोद माझा का का का? अहो ते 2 एपिसोड नंतर एलिमिनेट करायला लागतं ना कुणीतरी, ओ म्हणून घेता ना तुम्ही यांना. झालाय विनोद करून आत्ता. कुणी केला? तुम्ही आता केलाय, कळलंय का तुम्हाला? तुमच्याकडनं विनोद झालाय. मी विनोद केला. हो. मला आलं. मी विनोद केलाय आता. मला आलाय. हा 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 खरा आत्महत्येचा प्रसंग आहे. बायकांना विनोद समजून सांगायला लागतो. तोला टाळा या जोडीसाठी झाल्या पाहिजेत. क्या बात आहे. धमाल 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 धमाल. वा, सुरुवात करूयात स्वप्नील सरांपासून. मला असं वाटतं की तू जो आता परफॉर्मन्स केलास, तू जो ऍक्ट आता सादर केलास, ती तुझी पर्सनल मनस्थिती पण होती का शो करायच्या आधी? 100%. हा, आणि मला असं वाटतं की ऍक्च्युली जशी जशी तू या ऍक्ट मध्ये खुलत गेलीस ना, तशीच तू स्वतः पण खुलत गेलीस का आता ऍक्ट करताना? हो नक्की. हो की नाही? कारण मला जाणवलं की ती जी भीती होती ना, ती अभिनयातली भीती नसून ती खरंच लीना भागवतची भीती होती, की मला हे जमेल की नाही, मला हे येईल की नाही, हा माझा जॉनर आहे की नाही वगैरे. पण तू इकडे आलीस आणि तू यू जस्ट लेट युअर सेल्फ लूज. आणि मला असं वाटतं की त्याचं फळ तुझ्या समोर आहे. जर कुठेतरी सुरू करायचा असता हा प्रवास, तर मला असं वाटतं की ह्याच्यापेक्षा जास्त चांगला, जास्त योग्य आणि जास्त सकारात्मक मंच तुला कुठेही मिळाला नसता. जसं एखाद्या डान्सला आपण आय प्लीजिंग म्हणतो, तसं असं मला वाटतं की हा अत्यंत हार्ट प्लीजिंग परफॉर्मन्स होता. वा. अश्विनी मॅम. तुम्ही हुकमी एक्के आहात आणि आता स्वागत. थँक्यू. वा, तोंड गोड झालेलं आहे. आता बघूयात की गुण किती मिळतात. 9 गुण. आणि अश्विनी मॅम 9 गुण, एकूण 18 गुण तुम्हाला मिळालेले आहेत. आता बघूयात अतरंगी फॅमिली मधून स्वप्नील सर कुणाला उतरवतात. ज्या माणसाला विनोद पसरवण्यासाठी कदाचित या भूतलावर पाठवले, असे सतीश तारे आणि सविताताई मालपेकर. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात अतरंगी टीम मधून कॉमेडीचा ध्रुव तारा सतीश तारे आणि कॉमेडीचा उल्कापात सविताताई मालपेकर. बाई तू ऐकूनच घेत नाही माझं, काय मी काय करणार? काय ऐकायचं तुझ्यासारख्या माणसाचा विनोद काय करायचा म्हणून? तू काय मला सांगणार रे आणि मी शिकवणार? काय करायचं सांग. माझा विनोद बघितलायस काय तू? नाही नाही ना? नाही मग बोलायचं काम नाही हं, सांगून ठेवतो चुकलं तुला. बाई, चुकलं चला, माझं. चल चला, चल निघूया. निघायचं, चल. चल चला, वेळ झाली, चला. आली हो आली हो आली 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 रे नवी हिरोईन ही आली. आली हो आली हो आली 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 रे नवी हिरोईन ही आली. लोकांना तकदीन नाचूया, सर्वांना हसवायला आली. आली मुंबईची केळेवाली, आली मुंबईची केळेवाली. आली माहीमची हलवावाली, आली माहीमची हलवावाली. कोळीवाड्याची लक्ष्मी आली. अरे गपाराव, असं काय करताय? 3 शिडे एकदम वाजतात ना. वाजवर ते बरं झालं, मोठी हिरोईन येते म्हणल्यानंतर 3 सड्या अशाच गाजेबाजाने वाजल्या पाहिजेत. आणि हिरोईन साधी सुधू नाही, आखीव रेखीव गोल बांध्याची आणि सुकुमार नजरेची, काकस्पर्शी आणि अभावदर्शी वाटक सुंदरी ही हसीना. काय चाललं काय? काय चाललं काय? हे बाई हो बाहेर, चल चल बाहेर. ए भुसनाळ्या, कोण रे? तू काय झालं? मला इथून बाहेर घालवणारा तू कोण रे? अरे मी कोण म्हणून काय विचारतेस? अरे मी शाहीर आहे, शाहीर. हा, हा, हा.
डोसक्याला मुंडासं बांधून आणि हातात ते डबडं घेऊन शाहीर होता येत नाही बाबा. डोळ्यात का पत्र मारलेली भोकळ कमाल करते. तुला मुंडासं दिसतं मुंडासं. अरे जो माणूस मुंडासं म्हणून डोक्याला फडकं बांधतो त्याला म्हणतात पटका. आणि पटकं बांधून जो शाहीर गातो त्याला म्हणतात फटका. ऐकायचं तुला फटका ऐकायचं. अरे बिकट वाट वही वाट नसावी धोपट मार्गा सोडू नको. बिकट वाट वही वाट नसावी धोपट मार्गा सोडू नको. मनोरंजनासाठी ये ग वटवट आता करू नको. असं आहे ते कळलं. ही वाट लय बिकट आहे. अरे वा 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 शाहीर हं? हे तुमचं सगळं ऐकल्यानंतर मला एक प्रश्न पडलाय. उचल लवकर. काय प्रश्न पडलाय ना? लई मोठा प्रश्न आहे माझा. मोठा प्रश्न हा. रातच्या जेवणानंतर विचार मग. जाऊ दे मरू. लेट झाला आधी. काय विचारू? विचार खोटा करून विचार. हा. हे बघा बिकट प्रसंग मला माहित आहे. अगदी बरोबर. अति प्रसंग मला माहित आहे. शाबास रे. बिकट परिस्थिती मला माहित आहे. शाबास. पण ही बिकट वहिवाट काय ती मला माहित नाही. तेव्हा ती जरा मला अशी इस्कटून सांगितलं तर लई बरं होईल. अडाणी गावचा आईस्क्रीमचा गोळा. काय माहित नाही तर मला विचार ना. हा. मी शाहीर काय येडा म्हणून पतंग उडायला उभा आहे का संक्रांतीच्या इथं. मग बोल की. लक्षात ठेव बोलकी म्हणायचं नाही. ए. मी सिनियर माणूस आहे. सिनियर आहे. काय इथं तू आज आली तिथं टुमारो. हा? मी सिनियर आहे सिनियर. कळलं? हा. तू सिनियर आहे होय. मग मी सिनियर आहे. तुझ्या आईला काय सांगते हा. म्हणजे मग माझी सिनियरिटी बघायची काय. दाखवू की. ये बाबा वाजीव र वाजीव. ए, बाई बाई वाजीव ए, लवकर बाई वाजीव काय ते. रिव्हर्स येऊ दे. काय दोनात धडकल पुढे ये जरासं. तो बँड नवीन माझा आहे. हा त्याला समजून सांगावं लागतं आधी मग ते. सांग की त्याला. हिसकून घरी गेला तर सगळ्यांचे वांदे करून ठेवशील तू. कळलं का नाही. मग सांग की त्याला. बाईला काहीतरी डावायचं काहीतरी म्युझिक वाजवा. मेरे फोटो को चिपका ले सैया. मेरे फोटो को सीने से ला. चिपका ले सैया ओ सैया चिपका ले सैया शीत भात से. भाताचं शीत घेऊन आपण लहानपणी नाही का पोस्ट चिपतोय तो. काय झालं. ही होती करीना कपूर. ही करीना कपूर होती होय. जी काहीच करीना ती हा? कपूर हीच का. आता तू काय करणार आहेस करिश्मा दाखवून. दाखवते दाखव. लागला ना पोटात ढवळायला म्हणून नाचू नाही या वयात. ये बाबा काय याला डॅन्स म्हणतात हा डॅन्स. डॅन्स आहे. हा. हा कंचा ये डॅन्स आहे. बाबा वाजीवर आहे ते गाणं. वाजू उलाला उलाला. हा वाज. उलाला, उलाला. इकडे उभी राहा. हित उभी राहा. किती झुकती गुदमरून मारलं असतात 7-8 जणांना. आता ना लिहून कळवावं लागतं आधी आपण काय वाजवणार आहोत आपण कुठं काय बोलणार आहोत. घाबरून गेले म्हणजे काय करते तू. वय वय हे घाबरलं काय रे बाबा. नाही हा, नाही हा. नाही नाही घाबरलं चला नाही. बायकांचं बघितलं तुमचा आता आम्ही. हा काय? हे बघितलं ना आता तुमचा डान्स बघितला ना बाई मंडळींचा. आता काय राहिलेलं आहे काय नाही ना. आता तुझी माझी जोडी एकदम झकास जमणार बघ. काय? आता लोक बघणार आपल्या जोडीची वाट हा. आणि मनोरंजन आपण करून त्याची हसून पुरे वाट. आणि म्हातारे कोतारे धरतील खाट. चहा इतकं भुसकाटते है. ये उसका क्या. अरे आल्या कुठं खाट धरायला जाते मला काय कळ ना तू. हे बघा शाहीर कुणाला ना तरी कुणाला काहीतरी धरायची सवय असते का नाही. बाई आता सांगू तुम्हाला. हे बघा त्या शर्मिला ना मंगेशचा हात धरलाय. धरलंय ती सुप्रिया भाऊला चिकटून बसलीये का नाही मगापासनं. आणि तोंडात बोट पण धरलंय. मग? ते बघा
त्या अश्विनीकडे बघा तिनं तो पदर असा पदर तोंडात धरलाय. धरलाय. म्हणजे मला काय म्हणायचंय, कोणतरी पडलं की कोणतरी कुणाची पाठ धरतं, कोणतरी कुणाचा हात धरतो. बरोबर. म्हणजे धरणं हा माणसाचा रस्सा भाव आहे. रस्सा भाव म्हणते आज, उद्या रस्सा पाव म्हणशील. नाही बोलते. नवीन आहे सांभाळून घे जर, नवीन आहे नवीन. ज्या तुला हा फड नवीन आहे का नाही? ये फडाच्या ए, काय तोंड्या ए. ए हे असले इनोदाचे फड लय बघितले मी. भल्या भल्याना लोळवलं या इनोदाच्या फडात. काय सांगताय? काय ऐकतोय? या बाईची केस जरा वेगळीच दिसते मला. दिसणारच. म्हणजे वाघाचे पंजे, कुत्र्याचं कान आणि उंटाची मान. म्हणजे आपल्याला कुठल्या प्राणी संग्रहालयात जायचं म्हण की. अरे भुसनळीच्या हो. प्राणी संग्रहालयात नाही, आणि मग कुठं काय झालं? हास्य संग्रहालयात जायचंय आपल्याला. हास्य संग्रहालय? हा. आणि ते कसं बाई? शाहीर होय. तुम्हाला ते गाणं आठवतंय काय हो? कंचं गाणं? ते दत्ताची पालखी नेताना बोलतात ते. दत्त दर्शन. हा म्हण की दत्त दर्शन. नाही. मग हास्य दर्शना जायचं सानंद पोटात माझ्या मायेना मायना आनंद पोटात माझ्या नायना मायना. तर आनंद पोटात माझ्या मायना मायना आनंद पोटात माझ्या मायना मायना आनंद पोटात. अगं फेटा पाडला, उद्या मिशा काढून ठेवशील, लोकांसमोर काय उघडा पाडशील का काय मला? अरे महत्वाचं काय मनोरंजन करायचंय, मनोरंजन. तर आपली जोडी अशी फरमास घालणार तुला सांगतो का, लोक उभं राहून टाळ्या हाणायला पण मागवड पडणार नाहीत. असं म्हणता? किती झालं तरी महाराष्ट्राची लोक आहेत. काय? योग्य वेळी दुसरं काही पण विसरतील, पण करेक्ट टायमाला शिव्या आणि टाळी हसायला कधी विसरायचे नाही. बरोबर हाय. कार्यक्रमाचं नाव काय? काय फू बाय फू. कसं पण वाच, फू बाय फू फू. बाई फू. तेवढंच या वाच. बया हा. फू बाई फू हो हो. म्हणजे फुगडी. फुगडी. मला लय आवडती फुगडी घालायला. सांगते काय? शाहीर हो? माझ्या बरोबर फुगडी घाला की. मी होय. चालेल, तू फू आणि मी तुझा गडी. काय? ये आता. ये. क्या बात आहे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. स्वप्नील सर, काय सांगू तुमच्या दोघांच्या परफॉर्मन्स बद्दल, काय बोलू. सविताताई, सगळ्यात आधी तुझं मनपूर्वक स्वागत या मंचावर. धन्यवाद. विथ ऑल हंबलनेस, अत्यंत नम्रपणे मी असं नमूद करू इच्छितो की मी काय बोलणार तुझ्या परफॉर्मन्स बद्दल. माझा जन्म झाला नव्हता तेव्हापासून काम करतेस तू, आणि मी कोण तुला सांगणारा की हे कसं झालं आणि ते कसं झालं. मी इकडे फक्त तुझा एक चाहता, तुझा एक श्रोता म्हणून बसणार आहे, आणि आय एम जस्ट गोइंग टू एन्जॉय एव्हरीथिंग दॅट यू गोइंग टू डू ऑन दिस स्टेज. तारे, खूप बोललं गेलं आता, आणि ते सगळं योग्य आहे तुमच्यासाठी, आणि मला असं वाटतं की खूप उत्तम खिचडी जमून आली या जोडीची. गॉड ब्लेस बोथ ऑफ यू. अश्विनी मॅम, तारे साहेब आणि सविताताई, मला असं वाटतं की हा पूर्ण जो एक ग्रुप आहे किंवा ही जी दोन्ही टीम्स आहेत, ह्या एकीकडे फूबाईपूचे पूर्ण सीझन तुमच्या दोघांच्या मध्ये कॉम्पिटिशन पूर्ण वेळ चालू शकते, आणि सगळेजण रसिक तेवढेच हसतील, तेवढेच एन्जॉय करतील. थँक्यू सो मच. थँक्यू. सविताताई, तुझ्या एनर्जीला आणि तारे तुमच्या या अनडाईंग स्पिरिटला मला एकच गोष्ट करावीशी वाटते, अँड दॅट इज लेट्स हॅव अ ब्लास्ट. क्या बात आहे. वाह. गॉड ब्लेस बोथ ऑफ यू. गॉड ब्लेस बोथ. जोरदार टाळ्या. 9 गुण. ओहो, 9 गुण. एकूण 18 गुण मिळालेले आहेत
स्वप्नीलींच्या अतरंगी फॅमिलीमधून तुम्ही परफॉर्म केलंय आणि आता मला अश्विनी मॅमना विचारायचं की त्यांच्या सतरंगी फॅमिलीमधून ते आता कोणाला मैदानात बोलावणार आहेत. स्ट्रॅटेजी अशी आहे की काहीतरी वेगळाच असा खतरनाक परफॉर्मन्स झालेला आहे. येस. ह्या ग्रेट परफॉर्मन्स नंतर तुझं जे गेस्ट आधार कार्ड आहे ना ते तू खेळ. विथ ऑल प्लेजर. यानंतर मग मी अत्यंत नम्रपणे मंचावर आमंत्रित करू इच्छितो या एपिसोडचं माझं गेस्ट आधार कार्ड मोहन जोशी आणि विजय कदम. बजेटचा महिना सरलेला आहे पण आमच्या राजाला मात्र आत्ता जाग आलेली आहे. तर आमचा राजा आपलं बजेट सादर करणार आहे आज जनतेच्या समोर. बघूयात सर्वसामान्य माणसाला काय मिळतंय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात मोहन जोशी आणि विजय कदम. जाने वाले जरा होशियार यहाँ के हम राजकुमार. होय होय बस झालं कसलं राजकुमार. येऊन जाऊन परदार आम्ही दरबारात पहिल्यांदा आम्हीच यायचं राजाचा पत्त्याच नाही. बरं नाहीतरी येऊन राजा ह्या दरबारात दिवे लावणार होतोय. आता 20 वर्ष झाली संसाराला अजून तिथं दिवा नाही पेटवला त्यांनी तर हिथं काय पेटी होतोय. आणि आता पुतण्याला घेतले दत्तक आणि टिंग्या चालवते राज्यकारभार. बेअक्कल बेमरवत बेदुरे 4 4 8. अरे काय लाजाबिजा वाटतात का नाही तुम्हाला. राजाने कसं तिच्यासमोर हुजऱ्या परधानजी सेनापती सगळे शेपट्यावर करून नाचत असतात. काय तर म्हणे बहारो की राणी मलायकी की शेरावत. एक नंबर राणीबाद झालीत सगळे लोक. महाराजांचा विजय असो त्रिवार विजय असो. एवढं वाकू नका. हे विजय असो विजय असो विजय असो असं काय पराक्रम गाजवून आलोय मी. निवडणुका 2014 मध्ये आहेत. मध्यवर्ती निवडणुका होण्याचा चान्स नाही. खरा विरोधी पक्ष कोणता हे ठरवण्यामध्ये विरोधी पक्ष कन्फ्यूज आहे. आणि घराच्या फ्रंट मध्ये सुद्धा काही काम केलेलं नाही. मग विजय असो असं का म्हणलं तुम्ही. नाही महाराज कसं आहे राजा किती बी नालायक असला तरी विजय असो असं म्हणून मुजऱ्या करण्याची पद्धतच आहे. लाज वाटायला पाहिजे. इतकी वर्ष झाली काही व्हेरिएशन आणलं का नाही तुम्ही. शाबास. आता इतकी वर्ष सलग तुम्ही राज्यकारभार करताय पण व्हेरिएशन म्हणून जनतेच्या सुखाचा कावा विचार केलाय. हे खरंय हे खरंय. पण आपला एवढा जर आग्रहच असेल तर व्हेरिएशन साठी वेगळी ललकारी देतो. तिचा स्वीकार व्हावा. महाराजांची त्रिवार वाटत लागू वाटत लागू वाटत लागू. तुम्हाला काय गटर आहे तुझं. कुणी निवड केली तुझी. अहो राणी साहेबांनी 1 तास माझा पर्सनल इंटरव्ह्यू घेतल्या आणि मला म्हणाल्या यंग बॉय मला तुझा परफॉर्मन्स आवडलेला आहे तेव्हा आजपासून तू माझा राजकारणातला सहकारी प्रधान. हेच मी म्हणलं राणी साहेबांना चांगली माणसं ओळखता येत नाहीत असं त्या बी बोलत्या. मला माणसं कशी चांगली मिळालीच नाही. हे खरंय हे खरंय. योग्य वेळी जर चांगला पुरुष भेटला असता तर अशी पाळी झाली नसती. हे बी खरंय. काय म्हणलं माझ्याबद्दल बोलली ती. अहो महाराज कशाला वाईट वाटून घेता. जनतेला आणि बाईला असं वाटते की आपली निवड नेहमीच चुकलेली असते. तरी पण प्रजा पुन्हा निवडून देते आणि बायको वडाला फेऱ्या घालते. खरंय तुमचं. अर्पण झालं. तुम्ही बोलला तर त्याच्यावरून आठवलं. काय. अहो प्रजेविषयी वर्षानुवर्ष मी काय बोललोच नाही. आता बरं झालं तुम्ही विषय काढला. काय म्हणते प्रजेचे हाल हवाल काय म्हणते आपल्या राज्यातली. हालच झालेत आणि हवाला द्यायला कुणी तयार नाही. या वर्षीचा अर्थसंकल्प मांडतोय मी. आणि चांगला दणदणीत. किती आकडा विचारा. किती. 84,000 लाख अब्ज रुपये आणि वर 23 पैसे. म्हणलं पैसे कमी पडता का म्हणे राज्यामध्ये. बरोबर. मला सांगतो लोकांनी बजेट ऐकलं आनंदी आनंद होणार. डाल डाल पर सोने की चिडिया भात भात पर चांदी का चमचा. पर एक तुम्हाला ह्यातलं इंगित सांगू का. अहो अर्थसंकल्पाच्या दिवशी बर का जनतेत अजिबात उत्साह नसतो.
खुशीत गाजर कोण खायचं तर मंत्रिमंडळ की आपल्या खात्याला किती खाता येईल. बरं यावेळी मी प्रिकॉशन घेतलेली काय? आहे. मी महिलांकडे जास्त लक्ष देणार आहे. बाय द वे राज्यामध्ये महिलांचं काय स्टेटस आहे हो? अहो काय नाही, सध्या बाई वेळेवर राजूरच फिरू शकत नाही. काय सांगताय? गँग रेप होत आहेत. हो. आणि तुम्हाला सांगतो, हे जे रेप करणारे आरोपी आहेत ना, ते अल्पवयीन असल्यामुळं 4-5 महिन्यात सुटून जात आहेत. हो अल्पवयीन? हो. मला एक प्रश्न विचारायचा. काय? हे रे, बाईला बघितल्यावर रेप करावासा वाटणारा माणूस अल्पवयीन कसं काय असू शकतो? झालं का? म्हणजे राजाला अक्कल आहे, पण ह्या राज्याच्या कायद्याला अक्कल नाही ना. हा, पण मला काळजी आहे ना बायकांची. बायकांना पुढे आणणार. हा बघा, बजेट सॉल्व लावलेले बर. 47,000 कोटी आणि वर 67 पैसे. पैशाला कमी पडता कामा नये. खरंय. कळलं? हा. उद्याच्या उद्या हा. एक रकमी चेक हा. राणीच्या अकाउंटला जमा करा. राणीच्या अकाउंट. राणी म्हणजे परजा नाही का? हो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय? ती एक महिला आहे. हा, खरं की? म्हणजे महिलांची काळजी झाली, प्रश्न मिटला. चला पुढचा प्रश्न काय सांगा मला अहो राज्याचा. पुढचं म्हणजे मला सांगा, अहो राज्यातले शेतकरी हो, काय शेतकऱ्यांचं म्हणजे आतापर्यंत बरं का विदर्भातले शेतकरी आत्महत्या करत होते. आता मराठवाड्यातले शेतकरी पण आत्महत्या करायला लागलेत. कशी काय जगतात माणसं मला काय कळलं ना. प्यायला पाणी नाही, हो. खायला भाकर हो नाही, ना. बैलांना चारा नाही, हो ना. गुरांना पाणी नाही. हो ना. काय करतं काय सरकार तुमचं मला काय कळलं. सरकारी असंच विचार अरे! मग अरे मध्ये मग आठवण करत झाला मला. मग? शेतकऱ्यांसाठी सुद्धा पॅकेज काढलेले मी. होय. सॉलिड, हा. दणदणीत. होय का? तुम्हाला सांगतो जवळजवळ 44 लाख कोटी हा आणि वर 23 पैसे. पैशाला कमी पडतं का? खरंय. तुम्ही एक काम करा, काय? हा समजा चेक हा राणी महाराजांच्या 8 भावांच्या नावावर समसमान टाकू द्या. राणी साहेबांच्या भावांना मदत करायची मग? आपण. काय? अहो, त्यांना मदत म्हणजे काय, ते पर्जन आहे का? हा. हा. आणि महत्वाचं म्हणजे शेतकरी आहेत, हा. समदे शेतकरी आहेत. हा. तुम्हाला खरं सांगतो, बरं झालं आपण राजकारणात आलो. होय. पूर्वी शेतकरी होतो ना, हा. अहो, आत्महत्या करायला नाही मला असता. राजकारणात आलो चांदी झाली बघा. खरंय, खरंय, खरंय. पण आता म्हणजे शेतकऱ्याचा प्रश्न मिटला. मिटलाय. पुढे काय प्रश्न का? अहो सिंचनाचा. सिंचन. अहो पियाला पाणी मिळत नाही, लोक गाव सोडायला लागली तो. तुम्हाला खरं सांगू, काय? या सरकारनं आग लावून टाकली बाय, आग. द्या काडेपीठ आहे का? अरे आम्ही सरकार नाही नसतं का? का आता? तुला सांगतो सिंचनावर मी लय विचार केला. होय. 3 रात्री झोपलो नाही. काय सांगतो? हो, बरोबर आम्ही परदेश दौरे करतो. हा. आमच्या राणीन रातच्याला शिडी बघितली. हो तुम्ही नसताना हो, मी नसताना रातच्याला शिडी बघितली. त्यांना ह्यो बी छंद आहे का? अहो, ह्यो म्हणजे ब्रह्मचारी पिक्चरची शिडी बघितली. हा, मग ठीक आहे. हो. काय कोणाच ठाव, काय? सकाळ बसून आपलं मला धबधबा हवा, मला धबधबा हवा. तर धबधबा कुठला आणलो ऐन टायमाला. हो, खरं की. आता तुम्ही मला सांगा, डोंगरावरचा धबधबा हा. आमच्या राणी साहेबांच्या बेडरूम मध्ये वळवायचा. हा. आता एवढं बजेट पाहिजेच की, पाहिजे. आहे का ना? तेव्हा हे बजेट तिकडे ट्रान्सफर करून टाका. सिंचनाचा प्रश्न मिटला. पुढे बोला. नाही पण एक आहे बरं का, काय? म्हणजे तुमचा राज्यातला दबदबा हो. आणि राणीच्या महालातला तो धबधबा. आता धबधब्याच्या खाली बरं का हा. राणी सरकार, हा. पाणी में जले मेरा गोरा बदन, पाणी में जले मेरा गोरा बदन, पाणी. राणी काय सार्वजनिक वाटले काय तुला? तेव्हा आता आपला अर्थसंकल्प जाहीर झालेला आहे. Correct. तेव्हा आपल्याला असं म्हणायला हरकत नाही का राज्याच्या विकासाची नवीन दिशा दाखवणारा अर्थसंकल्प आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. मला एक प्रश्न पडला हो, काय? एवढं सगळं खर्च करतो राज्य आम्ही, तर लोक बॉम्ब बोलतात विकास कुठे, विकास कुठे. काय उत्तर द्यायचं त्याला? काय करा बरं का महाराज, तुम्ही ह्यो भ्रष्टाचार करणारा पैसा, हो. बरोबर, हो. आणि लोकोपयोगी योजनांवरती खर्च करणारा पैसा, हा. अशा 2 वेगळ्या तरतुदी करा, म्हणजे प्रश्न सुटेल. आई, खरं की? अहो खाबुगिरीच्या पैशातनं उरलेल्या पैशाचा अर्थसंकल्प जो जाहीर करेल ना, तोच तर खरं देशाचा विकास करेल. म्हणजे कसं आहे माहितीये का, की आता जनतेचा पाळणं ना नुसता सजवण्यात काय अर्थ आहे. अहो कृतीशील आराखडा पाहिजे, तरच ह्यो विकासाचा पाळणा आहे ना हलल, आणि जनतेचं बाळ जे ना त्याला बाळसं धरल. अरे काय पर्सेंट, काय डोसकं दिले द्यावं तुम्हाला. मला सांगा, तुम्हाला एवढी अक्कल आहे, द्यायला राजाला अक्कल नाही. मी तर म्हणतो तोंडाला डांबर फासा आणि चपलं मारत मारत गाडवर धिंड गाडा त्याची. चला कुठं तिकडे गाडव पण आहे, डांबर पण, चप्पल आहे पण. चला.
सर तुम्हा दोघांचंही अतिशय मनापासून फुबाई फुचे या मंचावरती खूप खूप स्वागत. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवतो आणि स्वप्नीलजींकडे जातो. हे दोघे मंचावर असताना मी इथनं बोलणं योग्य नाही. हो मोहन काका, विजय सर, इतके तुमचे आभार मानावेसे वाटतात की तुम्ही इतक्या उत्तम उत्तम कलाकृती इतकी अनेक वर्ष वेगवेगळ्या रूपातनं आमच्यासाठी सादर केल्यात, करताय. आणि ईश्वरचरणी इतकीच प्रार्थना आहे की तुमच्या दोघांचं असंच उत्तम उत्तम काम वेगवेगळ्या मंचांवरनं, प्लॅटफॉर्मवरनं आम्हाला बघत राहायला मिळावं. हो अश्विनीजी. एवढे मोठे 2 दिग्गज तिकडे उभे असताना मी काहीच बोलू नये आणि मी फक्त तुमचं स्वागत करावं मी घरनं आणलेल्या लाडूंनी. वा वा. अश्विनीजींसाठी एकदा जोरदार टाळ्या. मोहन सर, आय हॅव टू टेल यू दिस की तुम्ही पॉझिटिव्ह कामं खूप केलीत, पण तुम्ही जेव्हा जेव्हा निगेटिव्ह कामं केलेत, तुम्ही आता परफॉर्म करताना ते सगळी कामं डोळ्यासमोर येत होती आणि मला असं वाटलं की तुम्ही खूप क्यूट आहात. यू व्हेरी क्यूट टू बी दॅट नेगेटिव्ह. सो थँक्यू. इट्स सच अ प्लेजर. तुम्हाला मी इथे लाईव्ह बघितलं तुम्हाला दोघांना. इट्स माय प्लेजर सर. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. हो तर तुम्ही गेस्ट आधार कार्ड जोडी आहात. खरं तर गेस्ट जे असतात त्यांना गुण देण्यात येत नाहीत, आतापर्यंत असं झालं नव्हतं. पण आज आपण गुण बघणार आहोत, पण ते तुमच्या परफॉर्मन्सचं मूल्यमापन करणारे नसणार आहेत. अर्थात. ते डोनेशन असणार आहे तुमच्याकडून यातल्या एका फॅमिलीसाठी, अतरंगी फॅमिली जी स्वप्नील सरांची आहे. तर मी स्वप्नीलजींना विनंती करतो की डोनेशन म्हणून यांनी किती गुण कमावले तुमच्या फॅमिलीसाठी. 9 गुण. वा. आणि अश्विनीजी मम म्हणजे 9 गुण, 18 गुण झालेत. पण नियम असा आहे की त्याची दुप्पट होणार आहे, कारण ही गेस्ट आधार कार्ड जोडी आहे. म्हणजे 36 गुण मिळत आहेत स्वप्नीलजींच्या टीमला तुमच्यातर्फे. वा 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 वा. तर आपण दोघे आलात, पुन्हा एकदा मनापासून तुमचे आभार मानतो आणि तुम्हाला विनंती करतो प्लीज आमच्यासोबत तुम्ही बसा. जोरदार टाळ्या. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात सतरंगी टीम मधून मंगेश देसाई आणि शर्मिष्ठा राऊत. उडी वरचीने वरची खाली दिली उडी, पण पट्टी नको आपली. मग म्हणजे माझी जी पट्टी असेल ना त्या पट्टीत गाणं म्हणायचं तुला. अरे तुला कुठली पट्टीच नाहीये यार. तिकडे काय बघते सारखं सारखं. मग काय करू. फुबाई फुच्या शूटला ते कॅमेरा तुला दाखवणारच आहे ना, तू दिसणारच आहे त्या कॅमेरामध्ये. अरे पण मला करायचंच नाही. जा जा. अर्थ आहे कारण शूटिंग मध्ये तू दिसणारच आहेस ना. अरे हो तरी सुद्धा सारखं सारखं त्या कॅमेराला. अरे ते दिसतंय ना, सगळं दाखवतायत ना. बरं झालं गेला हा माझी आयडिया कामी आली. ड्रायव्हिंग शिकवायला शिकवायला बघतोय गावाला नवट तिची बघतोय ड्रायव्हिंग मला. बघतोय ड्रायव्हिंग मला नवट तिची बघतोय ड्रायव्हिंग मला. नमस्कार नमस्कार. मैं गबरू वाहन वाला क्या मोटर ड्राइविंग स्कूल वाला. हाँ बेधड़क दे धड़क मेरी मोटर ड्राइविंग स्कूल है. मैंने बहुत जनों को ड्राइविंग सिखाया गाड़ी की. ये अपने स्वप्निल जी बैठे ना, उनको भी चक्रधर मैंने बनाया. अब उन्होंने उसके बाद में 2-4 जनों को ठोका, वो मैंने नहीं सिखाया. अभी मेरे पास एक जन गाड़ी सीखने को आने वाला है. वो ऐसा फोन पे तो ऐसा लग रहा था कि टाका टाका आइटम है. देखते कौन है वो. माय नेम इज शीला शीला की जापानी. गाडी शिकायला आली. ओ शीला शीला की जापानी. तू त्याची मारू गाडी शिकायला आली. आराम से. नमस्ते 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 नमस्कार. नमस्ते. माझं नाव शिरीन. तू शिरीन तर मी हार्ट अटॅक ने गिरीन. कैसा क्या आना किया, कैसा क्या आना किया. लाइसेंस हवंय मला. लाइसेंस लाइसेंस चाहिए तेरे को. अभी ये उम्र में लाइसेंस चाहिए. बुढ़ी होने के बाद लाइसेंस चाहिए. अरे अभी कोई को 2-3 दिन के लिए लाइसेंस ले रही. बोले तो कैसा है 2-3 दिन के लिए एखादा ड्राइवर रख लेना गाड़ी पे.
तेरे को मैं सिखाऊंगा, तेरे को मैं ड्राइविंग सिखाऊंगा बस। ये देख बुड्ढी, ये अपनी गाड़ी है। अजी मेरे गाड़ी में बैठ जा, बुड्ढी मेरे गाड़ी में बैठ जा, अरे अजी मेरे गाड़ी में बैठ जा, बुड्ढी मेरे गाड़ी में बैठ जा। अभी दरवाजा लगाने का दरवाजा बहुत दिन के बाद लगाया ना। हाँ, ये देख, अभी ये स्टेरिंग है, स्टेरिंग समझा क्या? ज्याच्या हातामध्ये स्टेरिंग त्याला गाडी चालवायचं डेअरिंग। मैं कैसा है, बीच में मेरे को ऐसी मजाक करने की आदत है। ये मजाक बहुत आंग पे आ रही मेरे। स्टेरिंग स्टेरिंग आला हातात. नहीं ज्यादा मत हिला, उसको हाथ में आ जाएगा, हाथ में आ जाएगा, ज्यादा नहीं। अभी पैर की तरफ देख, पैर की तरफ देख। किती घाणेरडे पाय तुझे. शिशी सॉक्सचा पण वास येतोय रे. अरे मेरे पैर की तरफ देख, तेरे पैर की तरफ देख। अभी ये पैर है ना, ये हा डावा पाय आहे ना, डावा, याची इथं काय माहितीये का? कलच कलच कलच. तुला कलच? व्हेरी गुड व्हेरी गुड. अभी 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 वो उजवा पाय है ना, उजवा पाय तो उजवा पाय से वो ब्रेक भी दबाने का, आणि वो उधर एक्सीलेटर है ना. तिसरा पाय नाहीये मला. अरे तीसरा पैर काय कुछ चाहिए? तीसरा पैर नहीं, वो दोनों पैर से दबाने का, अलग अलग टाइम पे दबाने का, एक ही बार दबाने का हो. यानी कहीं संभालू क्या? तू ब्रेक दबाएंगी ना तो एक्सीलेटर का पैर छोड़ देने का, और एक्सीलेटर का पैर दबाएंगी ना तो ब्रेक छोड़ देने का, और दोनों एक साथ दबाऊं तो जान छोड़ देने का. नहीं क्या वो मजाक करने की आदत है मेरे को बीच में. ये मजाक बहुत आंग पे आ रहा है यार मेरे. अब कैसा करने का मालूम कि तेरे को? ये गियर है, गियर. चल गियर टाक. कुठे टाकू? रस्त्यावरती टाकू. अरे क्या कर रही तू? ए क्या कर रही? तू म्हणाला ना गिअर टाक रस्त्यावर. नहीं वैसा नहीं करने का. वो गियर ऐसा उपटने का नहीं रहता. इतने साल से मैं गाड़ी सिखा रहा हूँ, गियर उपटने को नहीं. कैसा करने का? हाथ छोड़. ये ऐसा गाड़ी है नहीं, ऐसा गाड़ी, इसका गियर है ना, पहला गियर ऐसा मस्क के माफी ऐसा आगे डालने का, खुड़क गाड़ी आगे जाएगा. उसके बाद में गियर है ना ऐसा पीछे डालने का. गाड़ी पीछे आ जाएगी. गाड़ी को पीछे जाएंगी? गाड़ी को येड़ा लगा है क्या? नहीं गाड़ी पीछे नहीं. मेरे को मजाक करने की आदत है. ये मजाक बहुत आंग पे आ रहा है यार मेरे. ऐसा नहीं कैसे मालूम क्या? वो जो 5 गियर है, 5 गियर वो आगे डालेंगे तो गाड़ी आगे जाएंगी, और जो पीछे जाने का है ना तो ये रिवर्स गियर रहता है, एक ऐसा डालने का. फिर अरे मेल्या मुर्द्या, अक्कल नाही करे तुला? गाडी पुढे जाण्यासाठी 5 गिअर आणि मागे येण्यासाठी एकच गिअर. एक काम कर तू बुड्ढी, तू जब गाड़ी लेंगी ना तो उसका गियर बॉक्स उल्टा कर ले. आगे जाने के लिए एक गियर, पीछे जाने के लिए 5 गियर. अभी क्या करने का मालूम क्या? चाबी फिरो. आजी, अरे तू नया है क्या कन्हैया है? वैसे नहीं, चाबी फिरोगे, चाबी मार. कोणाला? आता मला मार. इधर नहीं, बहुत सेंसिटिव पार्ट है यार, कुछ भी हो सकता है. नहीं, उधर मारने की, उधर मार. चाबी मग तसं सांग. चालू होगा गाड़ी, चालू होगा. बस अभी काम करने का, अब आराम से क्लच छोड़. अभी ये मार, एक्सीलेटर मार. हाँ मार. अरे कितना जोर से गाड़ी चला रही है? अरे तेरे को हंसने को क्या हुआ? अरे तेरे 3 दिन रहे, मेरे 30 साल है ना बाकी. मजाक करने की आदत है मेरे को. ले एक बार ले. अरे कितना आंख पे आती है यार तू बुड्ढी है. एक ध्यान में रख, अभी रास्ते में अगर कोई आया तो उसको हॉर्न देने का. मी माझा हॉर्न त्याला नाही देणार. त्याच्याकडे पैसे असतील तर तो नवीन विकत घे. अरे हॉर्न देने का बोले तो हॉर्न वाजवायचा, म्हणजे तो माणूस बाजूला सरकणार. अरे त्याच्यापेक्षा बेस्ट आयडिया आहे ना माझ्याकडे. बघा कसं करायचं, असं खिडकीतून डोकं बाहेर काढायचं आणि म्हणायचं, ए मुर्द्या, ए आजी अंदर आ. अरे वो गाड़ी तेरा मोड़ का लेके जाती थी ना अभी. फिर एक बात ध्यान में रखने का, काय नजर हटी दुर्घटना घटी, समझा? चल अभी गाड़ी स्टार्ट कर. स्टार्टच आहे गाड़ी चला. सरळ जायचं. आराम से. तेरे को तो आगे गाड़ी चलाना है, बस क्लास गाड़ी. आगे स्पीड ब्रेक करे वो देख उठना. कुठे? अरे देख मत ऐसा. कुठे गेला?
हा. अरे आजी हा. अरे ये क्या करना ना तूने काय 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 वो काचा वाचा फुट गया ना गाड़ी के मेरे चेप गई ना मेरी गाड़ी अरे कितना नुकसान कर दिया तूने मेरा मजाक मजाक कर रहा है ना मजाक नहीं सीरियसली बोल रहा हूँ यार मैं अरे पण मग आता माझ्या ट्रेनिंगचं काय हं? कौन सा ट्रेनिंग अरे गाडीचं ट्रेनिंग गाडी का ट्रेनिंग आता माझ्या ताकद नाही असं काय करतोय अरे अरे आता माझ्या अरे गाडीचं ताकद नाही 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 आता अरे, माझ्या गाडीचं ताकद अरे नाही 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 अरे गाडीचं ट्रेनिंग जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या सतरंगी टीमसाठी. जोरदार टाळ्या. बघूयात आजीबाई. अश्विनी मॅम तुमची टीम आहे. मंगेश यू बीन ऑलवेज गुड. तू खूप छान करतो. शर्मिष्ठा आजी किती गोड दिसतेस तू. म्हणजे तू म्हातारी झाल्यानंतर किती सुंदर दिसणार आहेस ते बघ. मला खूप आवडला. थँक्यू सो मच. स्वप्नील सर. मंगेश तू या मंचाला नवीन नाहीस. तू इथे आधी परफॉर्म केलेस आणि तू किती म्हण की आता माझ्यात ताकद नाही, पण तू तुझी ताकद इकडे दाखवून दिलेस वेळोवेळी या मंचाला की तू किती ताकदीचा कलावंत आहेस. सो वेलकम बॅक. आणि शर्मिष्ठा तुझं खूप खूप स्वागत. तुझं एक अत्यंत लोकप्रिय कॅरेक्टर आम्ही बघतोय एका अत्यंत लोकप्रिय मालिकेतलं. आणि ते कॅरेक्टर इतकं पॉप्युलर असताना इतकं स्टार्किंगली वेगळा मंच सिलेक्ट करून तू या मंचावर वेगळा जॉनर एन्जॉय करण्यासाठी आलीस, त्याबद्दल तुझं खूप खूप कौतुक. ऑल द बेस्ट. थँक्यू. बघूयात मग आता गुण काय म्हणतात. 9 गुण मिळालेले आहेत. आणि स्वप्नील सर 9 गुण. वा 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 वा. 18 गुण तुम्हाला मिळालेले आहेत. एक जोड़ी थी दीवानी सी, हर रोज कॉमेडी किया करती थी. जब भी मिलती थी मुझसे पूछा करती थी ये आम का जादू कब चलेगा, ये आम का जादू कब चलेगा. और मैं हमेशा इतना ही कहता था की अच्छा परफॉर्म करून गाजवा हा सीझन. कारण 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 परफॉर्मर ऑफ द वीकला मिळणार आहेत आंबे 1 डझन. राज्य भागाचे सगळे परफॉर्मन्सेस झालेले आहेत. आता बघायचं की कोण आहे आजची परफॉर्मर ऑफ द डे जोडी, आणि त्याचबरोबर हेही पाहायचंय की कोण आहे द मॅजिकल परफॉर्मर ऑफ द वीक जोडी. या दोनही जोड्या अनाऊन्स करण्यासाठी मी आपल्या परीक्षकांना विनंती करतो, प्लीज मंचावरती या. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. आजची परफॉर्मर ऑफ द डे जोडी ती आहे ज्या जोडीला खरंच असं वाटत होतं की त्यांना हा मंच समजत नाही, त्यांना कॉमेडी येत नाही आणि त्यांचं कसं होणार या मंचावर. आणि ती आहे आजची परफॉर्मर ऑफ द डे जोडी ऋषिकेश आणि लीना. आणि मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की हा मास्क जर तुम्ही 3 वेळा मिळवला तर हा तुमच्या मालकीचा होणार आहे. सुरुवात झालेली आहे. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा या जोडीसाठी झाल्या पाहिजेत. तुम्ही बसू शकता. परफॉर्मर ऑफ द वीक जोडी अश्विनी सांगेल. क्षिती नवऱ्याला हाक मार. दर्शन आणि हापुडी यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि फ्रुटी तर्फे यांना मिळणार आहे हे गिफ्ट हॅम्पर. ओहो. तर हे बघितलं तुम्ही, ही फक्त सुरुवात आहे. असेच धमाल करण्यासाठी हे सगळे पुन्हा भेटणार आहेत पुढच्या आठवड्यात. बघायला विसरू नका तुमचा आवडता कार्यक्रम फ्रुटी प्रस्तुत खूप आहे कॉमेडीचं आधार का.